सभापती महोदय, THRच्या संदर्भामध्ये, पोषण आहाराच्या संदर्भामध्ये आणि अंगणवाडी सेविकेंच्या विविध प्रश्नांच्या संदर्भामध्ये आदरणीय सन्मान्य सदस्य चित्राताईंनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला। खरं तर THR हा ड्राय रॅशन स्वरूपामध्ये पुरवण्यात येऊ नये असं केंद्र शासनाने त्या ठिकाणी सूचित केल्यामुळे THR हा मायक्रो न्यूट्रिएंट फॉर्टिफाईड प्रीमिक्स या स्वरूपामध्ये जे काही केंद्र शासनाने आणि केंद्राच्या महिला व बालविकास विभागाने जे काही नियम आणि निकष 12 सप्टेंबर 2022 रोजी त्या ठिकाणी दिले, त्यानुसार त्याच्यामध्ये प्रोटीनचं काय कंटेंट असलं पाहिजे, विटॅमिनचं काय कंटेंट असलं पाहिजे, यानुसार ते देण्यात येतं। आणि म्हणून 2023-24 पासून THR पद्धतीनं त्या ठिकाणी हे प्रीमिक्स जे आहेत ते देण्याची सुरुवात झाली। खरं तर त्या संदर्भामध्ये मधल्या कालावधीमध्ये आम्ही सगळ्यांनी सुद्धा आढावा घेतला आणि सन्मान्य चित्राताईंनी जसे प्रश्न उपस्थित केले तसे आणखीन काही सन्मान्य सदस्यांच्या सुद्धा त्या संदर्भातल्या सूचना आलेल्या आहेत। मी सुद्धा ज्या वेळेला अंगणवाड्यांना भेट दिली त्यावेळेला तिथल्याही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडून काही सूचना आल्या। मी सुद्धा ते दिलं जाणारं प्रीमिक्स जे आहे ते प्रत्येक ठिकाणचं किमान 4-4, 5-5 ठिकाणचं मी सुद्धा त्या संदर्भामध्ये त्याची अगदी टेस्टिंग करून आम्ही त्या सगळ्या गोष्टी फेर तपास किंवा त्याची सगळी जी माहिती आहे ती त्यानुसार घेतली। खरं तर त्याच्यामध्ये प्रीमिक्स हे केंद्राने नियम आणि अट घालून दिलेला असल्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही बदल तर काही करू शकत नाही, पण आम्ही केंद्राला ही विनंती करतोय की जसं आधी ड्राय राशन दिलं जायचं तर त्या पद्धतीनं ड्राय राशन देण्याची ही जी मुभा आहे ती केंद्र शासनाने त्या ठिकाणी द्यावी। पण ती मिळेस्तोवर या आपण ज्या काही त्याच्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत, जसं त्याचं रेसिपीमध्ये काही बदल करता येईल का, तेलाचा त्याच्यामध्ये जो काही आपल्याला वास येतो आणि त्याच्यामुळे त्या चवीमुळे ते लहान मुलांकडून ते बालकांकडून खाल्लं जात नाही, तर त्या संदर्भातल्या आपण ज्या काही सूचना दिल्यात त्याच्यामध्ये जवळपास 1.5 ते 2 महिन्यापासून विभाग म्हणून आम्ही सुद्धा काम करत आहोत आणि त्याच्यामध्ये ती सुधारणा आणण्याचा आपला प्रयत्न आहे। त्याची कुठेही त्याचा जो न्यूट्रिएंट व्हॅल्यू आहे ही कमी न होता ते चविष्ट कसं झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण म्हटल्याप्रमाणे साधारणपणे 2 महिन्याचा कालावधी असतो, तर तो आणखीन कसा कमी करता येईल त्यासाठी आम्ही विभाग म्हणून त्या ठिकाणी प्रयत्नशील आहोत। या व्यतिरिक्त आपण अंगणवाडी सेविकांबद्दल काही प्रश्न उपस्थित केलेत। खरं तर स्मार्टफोन हा त्यांचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित विषय होता, पण गेल्या वर्षी आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा तो त्यांचा विषय त्या ठिकाणी मार्गी लावला। पण 4G त्यांना उपलब्ध करून दिलेला आहे, त्याच्यामध्ये आणखीन काही अपग्रेड करता येईल का, तर त्या संदर्भामध्ये सुद्धा विभाग योग्य ती पावलं ही त्या ठिकाणी उचलतील। FRSच्या संदर्भामध्ये खरं तर आपण या ठिकाणी प्रश्न उपस्थित किंवा आपण काही सूचना मांडल्यात। THR डिस्ट्रीब्युशन जे FRSच्या माध्यमातून होतं त्याच्यामध्ये साधारणपणे जानेवारी 2026चा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये 85% अधिक ही त्याच्यामध्ये जी काही नोंदणी आहे ती त्या ठिकाणी झालेली आहे। त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही अधिकाधिक हा आहार पोचवून त्या मुलांना पोषण आहार वेळेत मिळणं, त्या बालकांना आणि कुपोषणाचं प्रमाण हे कमी करणं यावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करत आहोत। आपण याआधी सुद्धा राज्यातील आदिवासी भाग सोडून इतर यांना सुद्धा अमृत आहार योजना त्या ठिकाणी लागू व्हावी या संदर्भामध्ये आपण सूचना मांडलेली आहेत। त्यामुळे त्या संदर्भामध्ये सुद्धा सकारात्मक पद्धतीनं आम्ही, कारण ही आदिवासी विभागाकडनं तो निधी महिला बालविकास विभागाला मिळतो आणि त्यांचा तो फक्त तेवढ्या घटकापुरतं मर्यादित असतो। आता त्या व्यतिरिक्त जर करायचा झाला तर त्या संदर्भातला योग्य तो प्रस्ताव तयार करून आम्ही तो सुद्धा शासनापर्यंत आम्ही सादर करू। अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये नेहमीच महायुतीचं सरकार किंवा विभाग हा अग्रेसर राहिलेला आहे। 2 वेळा आपण ह्या कालावधीमध्ये अंगणवाडी सेविकांना मानधनची वाढ असेल, त्यांना आपण मोबाईलचा रिचार्ज उपलब्ध करून देतो, त्यांना आपण प्रोत्साहन भत्ता त्या ठिकाणी देतो आणि त्याचबरोबर त्यांना भाऊबीज सुद्धा दिवाळीच्या आधी ही आपण उपलब्ध करून देतो। हे याआधी या 2-3 वर्षाच्या आधी हे तितक्या नियमित पद्धतीनं नव्हतं जे आपण या संबंध कालावधीमध्ये सुरळीत केलेलं आहे। अंगणवाडी सेविकांची भरती, मदतनीसांची भरती ही सुद्धा जवळपास 90% अधिक ही आपल्या महिला व बालविकास विभागाची आहे। त्यांना ट्रेनिंग देणं असेल, नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार त्यांना ट्रेनिंग देणं असेल, या सगळ्या बाबी आपण करत आहोत। कारण पोषण भी पढाई भी ह्या दोन्ही गोष्टी ह्या आपण त्यामध्ये अधिकाधिक या नवीन सर्व धोरणामध्ये अंतर्भूत करण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहोत। याही पलीकडे ज्या आदरणीय चित्राताईंच्या सूचना असतील
त्यानुसार त्या सूचना या अधिकाधिक आम्ही विभागामध्ये आणखीन काही त्याच्यामध्ये कामकाजामध्ये सुधारणा करण्याची असेल तर त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलू.